महाराष्ट्रातील बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आता पूर्णपणे मोफत वीज पुरवठा करण्याची घोषणा केली आहे। या धोरणांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांचे यशस्वी वाटप करण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची पारंपरिक विजेवरील निर्भरता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे। या क्रांतिकारी पावलामुळे सध्या राज्यातील तब्बल 75% शेतकऱ्यांना 12ही महिने आणि दिवसा अखंड मोफत वीज उपलब्ध होत आहे। रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्याच्या त्रासातून आणि विजेच्या वाढत्या बिलांमधून शेतकऱ्यांची कायमची मुक्तता झाली आहे। सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे केवळ शेती क्षेत्रालाच मोठी बळकटी मिळणार नाही, तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान देखील कमालीचे उंचावणार आहे। दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपांची ही योजना एक प्रकारे संजीवनी ठरणार असून शेती आता अधिक फायदेशीर आणि सुकर होणार आहे। आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि आता तर आपण सौर कृषी पंप देणं सुरू केलं। आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावलेले आहेत आणि आमचे शेतकरी हे पंप लावल्यानंतर आज अतिशय आनंदी झालेले आहेत। आपण घोषणा केली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज आम्ही देऊ। मला सांगताना आनंद वाटतो आता जवळपास 75% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ शकतो आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज, पहिल्या टप्प्यात 12 तास देऊ शकणार नाही, 8 तास, मग 10 तास आणि शेवटी 12 तास अशा पद्धतीनं वीज, आणि तीही मोफत वीज ही देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय।